नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपल्याकडे बँक अकाउंट असतं, प्रत्येकाचं असतं बँक अकाउंट, कारण त्याशिवाय आपले पैसे येणं देणं व्यवहार आपला होऊ शकत नाही. बँक अकाउंट इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकजण काढतो. आधार कार्ड पण असतं, पॅन कार्ड पण असतं. जसं हे रॅशन कार्ड असतं, हे जसं गरजेचं आहे त्याच्यापेक्षासुद्धा अत्यंत महत्त्वाचं एक विमा अकाउंट आहे. जसं बँक अकाउंट असतं तसं विमा अकाउंट. मित्रांनो, विमा अकाउंटविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि माहिती असलं तर लोक टाळटाळ करतात. मित्रांनो, जसं कोरोनामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हता, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. ऑक्सिजन तर वातावरणात आहे, फुकट आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. ही प्रक्रिया प्रत्येकाची चालू आहे, त्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. परंतु त्याची किंमत कळत नाही, वेळ आल्यास कळते. जसं आपण एखाद्या प्रवासाला आपण जर बुकिंग केलं नसेल आणि गर्दी असेल तर आपल्याला सीट मिळत नाही, पैसे तर देतो आपण, त्यावेळेस आपल्याला बुकिंगची किंमत कळते. म्हणजे कुठल्याही कामाची किंमत 99% लोकांना प्रॉब्लेम आल्यानंतर कळते. आणि ज्याला अगोदर कळतं मित्रांनो, तो प्लसमध्ये राहतो, तो फायद्यात राहतो आणि त्याला त्याचा फायदा नक्की मिळतो. जसं एखाद्या विद्यार्थ्याला मी नेहमी सांगत असतो, एखाद्या मार्काची किंमत कधी कळते? नोकरी त्याला न लागल्यावर किंवा ॲडमिशन मिळत नाही, डोनेशन भरावं लागतं लाखो रुपये, त्यावेळेस त्याला त्याची किंमत कळते. तसंच आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. विमा अकाउंट खूप गरजेचं आहे, कारण हे अकाउंट आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रॅशन कार्ड हे तुम्हाला काही एंट्रीसाठी गरजेचं आहे. जसं लायसन असेल तर आपल्याला प्रवास करता येतो. परंतु मित्रांनो, हे जसं कायद्यानं बंधनकारक केले तसं विमा अकाउंट बंधनकारक नाही आणि त्याच्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही. तेच मी सांगतोय. विमा अकाउंटमध्ये जसं आपलं SIP असतं, शेअर मार्केटचं पण अकाउंट असतं, तसं विमा अकाउंटमध्ये तुम्हाला इन्शुरन्स दिला जातो. हे सरकारी आहे. जसं तुम्ही 5,000 रुपये भरले की तुम्हाला 15 लाख रुपये लिहून दिले जातात, म्हणजे पुढचे पैसे लिहून दिले जातात आणि त्या पैशावर बोनस दिला जातो. आणि रिस्क कव्हरेज पण असतं. ज्यावेळेस माणूस हा नैसर्गिक आहे, मी नेहमी सांगतो, त्याच्या जबाबदाऱ्या आपण बनवल्यात. मुलं होतात, घर घेतो, जागा घेतो, कर्ज काढतो आपण, आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आपल्याला दिलेला परमेश्वराने वेळ कमी होत चाललेला आहे. ह्याच्याकडे 99% लोकांचं उदाहरण आहे. मित्रांनो, हे गरजेचं आहे, कारण वेळ निघून गेल्यास तुम्हाला नुकसानीशिवाय तुमच्या हातात काही राहत नाही. हे कुठल्याही क्षेत्राचं उदाहरण घ्या. जसं शिक्षणाचं महत्त्व नोकरी लागत नसेल किंवा कमी पगार मिळत असेल असतो त्यावेळेस कळतं आणि अगोदर कळत नाही. आणि माणसं काय होतात, तात्पुरत्या फायद्यासाठी सध्याच्या काळामध्ये प्रत्येकजण लक्ष देत आहे. टेम्पररी बेनिफिट म्हणजे परमनंट लॉस असतो. मित्रांनो, जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास तुम्ही कमी केला तर काय होईल? चांगली नोकरी मोठी लागणार नाही, डिग्र्या होणार नाहीत. जसं काम कमी केलं तर काय होईल? पगार कमी मिळेल. आणि ही संधी आहे मित्रांनो, हे तर कळत नाही. आता मला सांगा, आपण शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यावर 15-20 वर्ष डिग्र्या पूर्ण करतो आणि डिग्री पूर्ण झाल्यावर कुठलीही डिग्री असू द्या, MBBS असू द्या, BHMS असू द्या किंवा कुठलीही डिग्री असू, BCom, MCom, सॉफ्टवेअर इंजिनियर, कुठलीही डिग्री, एनी डिग्री म्हणतो, एनी शिक्षण, त्याच्यानंतर तुम्हाला काम करायची संधी जी असते ना, फक्त वयाच्या 60पर्यंत. आता कोणाचं शिक्षण कधी पूर्ण झालं, कोण किती वेळा नापास हा वेगळा विषय आहे. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला जे काम मिळतं ना, ती संधी फक्त वयाच्या 60पर्यंत आहे. हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि बऱ्याच गोष्टी माहिती असून काही उपयोग होत नाही मित्रांनो, ते इम्प्लिमेंट गरजेचे आहेत. जसं ऑक्सिजन आपण शरीर घेतं आणि सोडतं, परंतु हे प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. म्हणून काही लोकांना ऑक्सिजन असूनसुद्धा घेता येत नाही, म्हणून त्यांना व्हेंटिलेटर लावावं लागतं. मित्रांनो, मी गंभीर अर्थ ह्याचा घ्या, सिरियसपणे इम्प्लिमेंट करा. आता मी जे सांगतो ह्याच्यापेक्षा बरेच लोक एकापेक्षा एक तज्ज्ञ आहेत. उपयोग होत नाही. तुम्ही किती तुम्हाला कळतं ह्याच्यापेक्षा किती तुम्ही त्याचं आत्मसात करता, किती वापरता, ह्याला महत्त्व आहे. जसं काही जणांचं लायसन घरी असतं आणि गाडी पकडलेली आहे. म्हणजे सतर्कता असूनसुद्धा तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे सतत. आता मी सांगतोय, हे जर तुम्ही नाही ऐकलं तुम्हाला 100% नुकसान होणार. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे सातत्य प्रोसेस आहे. चांगल्या गोष्टी करणं ही सातत्य आहे आणि तेच केलं जात नाही. माहिती तर आहे एकापेक्षा. आता तर सध्याच्या काळ खूप हुशार आहे, परंतु ही हुशारी काही कामाची नाही मित्रांनो, कारण चांगल्या गोष्टीकडे इम्प्लिमेंट केलं जात नाही. आता पैसे प्रत्येकाला लागणार आहेत, माहिती आहे, मग पैसे ठेवतात का प्रत्येकजण? मला सांगा, माणूस गरीब श्रीमंत का होतो? गरिबीचा श्रीमंत होतो, श्रीमंताचा गरीब होतो. हे असं का चालू आहे? जसं समुद्राचं पाणी भरती ओटी असते ना, ते निसर्गाचा नियम आहे. ते काही त्याला निसर्गाच्या गोष्टी सपोर्ट करतात, ते तर तो भाग वेगळा. जसं आता बघा, हिवाळा चालू झाला आहे, सगळीकडे थंडगार झाले. एक AC आपण समजा आपली छोटी रूम आहे 200 फुटाची, समजा 10 बाय 10ची रूम आहे 100 फुटाची, तर तिथं आपल्याला AC लावण्यासाठी किती खर्च येतो? 50-60 हजाराचा AC लावावा लागतो तेवढ्याच रूमसाठी. परंतु पूर्ण देश
पूर्ण जग यशी होतं. निसर्गात काय ताकद आहे, परमेश्वराची ताकद आहे. मित्रांनो, हे ओळखा. मग ते तर आहे ना. मी नेहमी सांगतो, भविष्यासाठी तुम्ही जागरूक राहत नाही आणि सातत्य ठेवत नाही. आता मी माझा व्हिडिओ पाहिल्यावर बऱ्याच लोकांना आवडतं, परंतु सोडून दिलं जातं, इम्प्लिमेंट करत नाहीत. इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो. जसं ऑक्सिजन आपण घेतो आणि सोडतो, ही प्रोसेस सारखं चालू आहे. जसं जेवण करतो, ही सातत्य प्रोसेस चालू आहे. गाडीत पेट्रोल टाकतो, ही सातत्य प्रोसेस चालू आहे. जसं विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास केला आणि ही सवय लावून घेतली पाहिजे. एकबार सवय लागली ना, तर मग काही करावं लागत नाही. ते आपल्या शरीराला सुद्धा हॅबिट लागणं गरजेचं आहे. चांगली हॅबिट, गुड हॅबिट. आता बरेच लोक बॅड हॅबिट लावतात. आता पाणी पिण्यासाठी, दारू पिण्यासाठी नाही. दारूनं तात्पुरतं जरी आनंद मिळाला तर शरीर खराब होतं, पैसे जातात, किंमत कमी होते. मग हे सगळ्याला माहिती असून का केलं जातं? आता आपल्याकडं दारूबंदी आहे, गुटखाबंदी आहे, तरी का खाल्ला जातो, का विकला जातो आणि का सुटत नाही? ह्याचं कारण सांगतो. तसंच आहे, पैशाचं पण तसंच आहे. आता बचत तर सगळ्याला माहिती आहे, मग बचत का केली जात नाही? बचतीचं अकाउंट आपण जी काढतो ना, ती कुठलं अकाउंट काढतो? जे गरजेचं नाही ते गरजेचं आहे, परंतु एवढं अत्यावश्यक नाही. जसं अन्न, वस्त्र, निवारा. अन्न कसल्याही गरजेचं असू द्या, पण पोटात टाकलंच पाहिजे, त्याशिवाय ऊर्जा तयार होत नाही, जिवंत राहू शकत नाही. तसंच आहे मित्रांनो. आपण बँक अकाउंट काढतो, आधार कार्ड काढतो, पॅन कार्ड काढतो आणि SIPचे सुद्धा अकाउंट काढले जातात. रॅशन कार्ड असतं. हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे फक्त व्यवहारासाठी, भविष्यासाठी नाही मित्रांनो. कारण हे तर पाहिजेच. जसं गाडीला इन्शुरन्स आहे, हे कायदा आहे ना. त्याशिवाय आता ते इन्शुरन्समध्ये पैसे परत मिळत नाही, फक्त रिस्क कव्हर होतं. आपण ज्यावेळेस गाडी घेतो फोर व्हीलर, त्यावेळेस आपण म्हणू शकतो का इन्शुरन्स नाही, नको. पण LICच्या पॉलिसीला नको म्हणू शकतो. कारण मित्रांनो, हे शेवटचं सत्य आहे, अंतिम सत्य आहे. आणि ते जर अगोदर कळालं तर फायदा होतो. अंतिम सत्य उशिरा कळून उपयोग आहे का? 99% लोकांना अंतिम सत्य हे अंतिम शेवटी कळतं आणि म्हणून बरबाद होतो माणूस मानसिकदृष्ट्या बरबाद होतो, आर्थिकदृष्ट्या बरबाद होतो आणि त्याचं फुकट पिक्चर बघितला जातो. फुकट. जसं आपण पिक्चर बघतो ना, आता हे पिक्चर आपल्या जे सिरियल असतात मित्रांनो, ह्या बनवल्या जातात. हे काल्पनिक असतात. अगोदर लिहिलेलं असते. कोणाच्या जीवनाशी जर संबंध आला तर योगायोग समजावं. हे काल्पनिक असतात, परंतु आपल्या जीवनाचा खरा पिक्चर तयार होतो आणि तो पण फुकट लोक बघतात. आपण सिरियल पिक्चर बघायला आपण पैसे देतो ना, तर आपल्या जीवनाचा खरा पिक्चर तयार होतो आणि ते फुकट लोक बघतात आणि ते बघून आपल्याला खिल्ली उडवली जाते किंवा आपला फायदा करून घेतला जातो. जसं आता बघा, काही विद्यार्थी अभ्यास करत नाही, त्यांना काय होतं, कमी मार्क असल्यामुळे डोनेशन द्यावं लागते आणि नंतर जर त्यांनी सुधारणा नाही केली तर त्याला कमी पगार मिळतो. आपली क्वालिटी, विचाराची आणि कर्माची क्वालिटी आपण सुधारवली पाहिजे मित्रांनो. आणि तात्पुरता आनंद जी मिळतो ती कशातनं मिळतो? चुकीच्या कामातनं. जसं आता काही लोक व्यसनं करतात, काही लोक शॉर्टकटनं पैसे कमवतात. म्हणजे काय करतात? भ्रष्टाचार करतात किंवा चोऱ्या करतात किंवा वाईट वृत्ती, विचाराची पण वाईट वृत्ती असते. खोटा आनंद मिळवण्यासाठी एखाद्याला चांगलं जरी असेल त्याला किल्ली उडवली जाते, मजाक केला जातो. मित्रांनो, हे जीवनातले जे छोट्या गोष्टी वाटतात फार भयानक आहेत मित्रांनो. ह्याचे परिणाम तुमच्या पूर्ण पिढ्यावर सुद्धा होतात. म्हणून लोक गरीब आहेत आजसुद्धा. प्रत्येकजण काम करतो मित्रांनो. काम करून काही जणांना चांगले दिवस येतात, काही जणांना वाईट दिवस. त्याचं कारण आहे. जसं प्रवास तर सगळे करतात, काही बुकिंग करतात आणि काही अचानक प्रवासाला तयार होतात. मग काय होतं, अचानक येणाऱ्या माणसाला काय होतं, उभा राहून प्रवास करावा लागतो. पैसे तर सगळ्यांसारखे दिलेत, सीटच मिळत नाही. तसंच आहे भविष्याचं सुद्धा सीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागतं, चांगल्या व्यक्तीचं ऐकावं लागतं मित्रांनो. 99% लोक आता टाईमपासच्या रील बघतात. बघू नये असं नाही म्हणत नाही मी, परंतु आत्मसात चांगलं केलं पाहिजे, आत चांगलं पाहिजे. आता बघा, गोवा गुटखा खाऊन, दारू पिऊन, खोटे विचार करून आत सडवलं जातं आणि वर्ण दिखावा केला जातो, मुलामा. जसं आता बघा बेंटेक्स आहे, बेंटेक्सवर काय आहे, वर्ण मुलामा आहे सोन्याचा, पाणी आहे सोन्याचं. ते निघून गेलं तर आतलं खरं कळतं. तसंच जीवनाचं पण आहे मित्रांनो. आतून तुम्ही चांगलं बिल्टअप व्हा. आणि सध्याचा काळ वाईट आहे, चांगल्या माणसाला त्रास होतो आणि त्रास घेतला तरच फायदा होतो. जसं गुलाबाचं फूल असतं, त्याच्या खाली काटे असतात आणि ते चिखलात, कमळ कुठं असतं, चिखलामध्ये. म्हणजे त्याचा त्रास आपण बघत नाही, फक्त फुलाचं आपल्याला सौंदर्य दिसतं मित्रांनो. तसंच आहे माणसाच्या जीवनात पण. आपण त्रास घेतला पाहिजे, आपण आणि सत्याशी निगडीत राहिलं पाहिजे. आता मला सांगा, विमा अकाउंट का गरजेचं आहे? तुम्ही 1 लाख रुपये भरले की विमा अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट 1 लाख रुपये टाकतं आणि 20 लाखाचा रिस्क कव्हरेज मिळतं. रिस्क कव्हरेजची किंमत कधी कळते? 99% लोकांना एक तर रिटायर झाल्यावर पैशाची किंमत कळते किंवा प्रॉब्लेम आल्यास कळते. कधी काही लोकांना लोन पण मिळत नाही. मला स्वतःला लोन मिळालं नाही.
मित्रांनो, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. भयानक लाईफ आहे. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. तुमच्या कर्मावर आहे. आता काल काय घडलं, उद्या काय घडणार ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. 99% लोक कर्माशी काय असतात, प्रामाणिक राहत नाहीत. म्हणजे प्रामाणिक चांगलं कार्य करत नाहीत. फक्त फळाची अपेक्षा ठेवतात. आणि नंतर पण आता मला सांगा, एखादी नोकरी चांगली लागली नाही, आपल्याकडे स्किल नसेल, आपल्याला कमी पगार मिळत असेल, तर आपण काय करतो, कम्पॅरिझन जास्त पैसे मिळणार अशी करतो आणि अजून परत मानसिकदृष्ट्या दुःखी होतो. याचं कारण आहे मित्रांनो, आपण पूर्वी काय केलं, त्या व्यक्तीनं काय केलं, जरा इतिहास बघा ना. एखाद्या व्यक्तीला जास्त पैसे मिळतात आणि मग म्हणतात नशिबाचा भाग आहे, आमच्या नशिबातच नाही. अहो, नशीब कर्मातनं तयार होतो. नशिबाचा जन्म कुठून होतो, कर्मातनं. आणि कर्म तुम्ही कमजोर करता तर नशीब कुठून येणार आहे. मला सांगा, प्रत्येक गोष्ट, आता पैसे 10 रुपयाची नोट आहे, खिशात ठेवली तर खिशातच राहील. त्याला पुश केल्याशिवाय पुढे जाणार, निर्जीव आहे ना ते. परंतु त्याची पॉवर जास्त आहे ना. आपण सजीव असून आपल्याला किंमत आहे का? आपला कोणीतरी अपमान करतं, आपल्याला कोणीतरी आपल्या शब्दाला ताकद नाही का नाही, त्याचा अभ्यास करा. आपण कुठं तर क्वालिटीला आपण हटा दिलेला आहे. क्वालिटीची लाईन आपण सोडून दिलेली आहे. आपली जसं आता डिग्री बघा, मी नेहमी सांगतो, तुम्ही डिग्री मिळवलं, चांगलं शिक्षण घेतलं, तर तुम्हाला लगेच पगार मिळत नाही. स्किल वाढवावं लागेल तुम्हाला. कुठल्याही कंपनी असो, गव्हर्मेंट असो, प्रायव्हेट असो, कुठे दुनियात, मला सांगा, तुमच्या कामाच्या क्वालिटीवर आणि कामाच्या जी स्पीड आहे, काय तुम्ही देता त्या संस्थेला, त्याच्यावर तुमचा पगार ठरतो. आपण तिथं ती वाढ करत नाही. आपण फक्त दोष देतो कम्पॅरिझनमध्ये. त्याला पगार एवढा आहे, मला पगार आहे, तो बी 8 तास काम करतो, मी बी 8 तास काम करतो. मित्रांनो, तसं नाही. काही डॉक्टर 2,000 फीस घेतात, काही 2,500 घेतात, काही 5,000 पण घेतात आणि काही 100 रुपये पण घेतात. मग देणारे वेळ आहे तर की घेणारं वेळ आहे, मला सांगा. असं नसतं मित्रांनो. माझं ऐका, विमा अकाउंट काढा. विमा अकाउंट काढल्यावर काय, हे अकाउंट, बाकी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सगळं आपण घेतो, आपण घ्यायला पण पाहिजे. परंतु त्याचा पण उपयोग आहे, परंतु त्याच्यापेक्षा ह्याचा जास्त उपयोग आहे. जसं ऑक्सिजनचा किंमत कधी कळते, व्हेंटिलेटर लावायची वेळ आल्यानंतर. शरीर ऑक्सिजन ॲक्सेप्ट करत नाही, म्हणून मशीन लावावं लागते. तसंच आहे. आता तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आल्यास पैसे करून उपयोग आहे का? जसं म्हणतात बघा, मराठीत म्हण आहे, ताण लागल्यावर विहीर खोदून उपयोग आहे, तो पण जीवन निघून जाईल. तशीच अवस्था आहे 99% लोकांची आज. मला सांगा, सरकारी नोकऱ्या नाहीत, लोकसंख्या वाढल्यामुळे पगार कमी आहे, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे, हे सगळं प्रॉब्लेम आहेत आणि वाढत आहेत, तरी लोक अलर्ट नाहीत. आता मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगतो. मला सांगा, मला तुम्हाला खरं ज्ञान द्यायचं मला आवड आहे, म्हणून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो. सत्य काय परिस्थिती, आणि सत्य परिस्थिती जर कळाली आणि इम्प्लिमेंट केलं तर गॅरंटेड इलाज आहे. पेपरवर लिहून, जसं आम्ही पैसे लिहून देतो, तुम्ही 1,00,000 रुपये, 8,000 रुपये महिना, 300 रुपये रोज, 300 रुपये, 300 रुपीज रोज जर भरले तुम्ही, तर तुम्हाला 50-60 लाख रुपये तयार होतात. आणि हे तुम्हाला 20-30-40 लाख रुपये लगेच इमिजिएट लिहून देतो. असं कुठं होतं का? म्हणून हे सगळे जे अकाउंट आहेत, बँक अकाउंट आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, सगळ्याकडे आहे. जसं इन्शुरन्स पॉलिसी आहे, गाडीची पॉलिसी असते, माणसाची नसते. म्हणजे काय झालेलं आहे, जसं मोबाईल 10-20 हजाराला आपण घेतो विकत, 20,000-30,000 लगेच स्क्रीन गार्ड लावतो, त्याची किंमत कळते. आपण पैसे मोजतो, आपण पैसे मोजलेले नाहीत. एकतर लहानपणी आपल्याला आईवडिलांनी संगोपन केले, त्याची किंमत नाही. आणि शिक्षण शिकत असताना आपण बऱ्याच काही लुजिंगमध्ये राहतो. बरेच लोक सगळेच तज्ज्ञ बनत नाही, त्याचं कारण ते आहे. आपल्याला संगत पण महत्त्वाची आहे. आणि त्याच्यातनं पुन्हा मग आपण कम्पॅरिझनमध्ये जातो. त्याला पगार एवढा, मला पगार एवढा, ही धंद्यात फायदा नाही, त्या धंद्यात फायदा नाही. मित्रांनो, फायदा सगळीकडे आहे. फक्त आपली दृष्टी पाहिजे आणि विचार पाहिजे आणि कष्ट करायची तयारी पाहिजे आणि इमानदार प्रामाणिकपणे स्वतःला राहिलं पाहिजे. बरेच लोक, आता काही लोक चुकीचं काम करतात, त्याच्याविषयी दोष देतात. मित्रांनो, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपली क्वालिटी आपण इम्प्रूव्ह केली पाहिजे, सुधारली पाहिजे. कारण त्याचा तो फळ भोगेल. जो करेल तो निसर्गाचा नियम आहे. परंतु आपण काय करू तेच आपल्याला मिळणार आहे ना. त्याच्याकडे बघत बसून तसंच शिकण्यापेक्षा आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहून आपल्याला उद्या काय गरजेचं आहे. जसं औषध गोळ्या आपण घेतो, कडू असतं, त्याला साखरेचा लेप दिला जातो, कारण ते गरजेचे आहेत. जसं कारलं खातो आपण, कारल्याची भाजी कडू असते, पण शरीराला आवश्यक आहे. आपण काय करतो, जिभीला आणि तोंडाला काय आवश्यक आहे ते करतो आणि त्याच्यातनं व्याधी तयार होतात. मित्रांनो, कधी पण चांगल्या गोष्टी ही त्रासदायक असतात आणि ते घ्यायची तयारी पाहिजे. आणि योग्य वेळ पण महत्त्वाची आहे. जसं शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला 30-40 वर्षानंतर कळून उपयोग आहे. ज्यावेळेस पगार तुमच्या हातात येतो कमी, त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळून उपयोग आहे का? तुम्हाला अगोदर कोणी तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. आता बघा, काही लोक श्रीमंतचे गरीब होतात, गरीबचे श्रीमंत होतात. त्याचं कारण सांगतो ना मी. कारण हे कर्माशिव घडत नाही. आपण कर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण फळाकडे लक्ष देतो. एखाद्यानं आंब्याचं झाड लावलं, फळं आली तर आपण म्हणतो बघा त्याने, मग तुम्ही आंब्याचं झाड त्यावेळेस लावलं नाही, आज तुम्हाला फक्त बघावं लागेल.
आजसुद्धा बघा काही जणांना पगार किती मिळतो, 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख रुपये पण महिन्याला पगार मिळतो. आणि त्याच कंपनीमध्ये काही जणाला 10,000ची नोकरी मिळत नाही, गेटहून हाकलून दिलं जातं. मित्रांनो, सत्य वास्तविक जीवन लक्षात घ्या. चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. तुम्ही जर वेळ वाया घालवला, ही परमेश्वराने दिलेलं वेळ आहे. मी नेहमी सांगतो, शरीर दिले देवाने, फुकट दिले, वेळ दिलेला आहे आणि ती दोन्ही आपण वाया घालवतो. शरीर पण काहीतरी खाऊन वाया घालवतो, गोवा गुटखा लोक व्यसनं करतात, ही शरीर खराब करतो आणि वेळ पण खराब करतो. चांगल्या माणसाच्या संगतीत आपण राहत नाही, चांगलं कार्य करत नाही, कारण त्रास होतो ना चांगल्या गोष्टीपासून. भविष्याचं कोणाला पडले नाही. आतासुद्धा बघा, एवढी लोकसंख्या वाढलेली, पगार कमी मिळतो, एवढ्या प्रॉब्लेम आहेत, लोकांचे लोन मिळत नाही, पैसे भरलेल्या संस्था, पतपेढ्या, कॉपरेटिव्ह बँका पैसे घेऊन बंद करून निघून जातात, परत नाव बदलून येतात मार्केटमध्ये, परत पैसे धंदा करतात, बिझनेस करतात, परत निघून जातात. हे सगळ्यांना माहिती आहे, तरी का होतं मला सांगा. नेहमी दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपली सुधारणा केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे. विमा अकाउंट खूप गरजेचं आहे मित्रांनो. विमा अकाउंटमध्ये तुम्ही 300 रुपये रोज, 1 लाख रुपये 16 वर्षे भरले तर 16 वर्षे LIC ऑफ इंडिया तुमच्याकडं 1 लाख रुपये भरतं आणि त्याच्यानंतर परत तुम्ही पैसे न भरता 9 वर्षे तुमचे पण पैसे 1 लाख रुपये आणि स्वतःचे पण 1 लाख रुपये, असे परत 18 लाख रुपये आणि हे 32 लाख, असे 50 लाख मिळतात. आणि 50 लाखावर परत तुम्हाला 15% आपण ॲडिशनल तुम्ही कंटिन्यू सातत्यानं बचत केल्यामुळं परत 7.5 लाख रुपये देतो, म्हणजे 57 लाख रुपये मिळतात मित्रांनो. आणि 40 लाखाची लगेच गॅरंटी. असं बँकेच्या अकाउंटमध्ये होत नाही, तरी आपण अकाउंट काढू नये असं नाही, परंतु ह्या अकाउंटमध्ये एवढा फायदा होतो तरी आपण करत नाही. अधिक माहितीसाठी मला भेटा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. विमा अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला लगेच पैशाचा सपोर्ट मिळतो. जसं आंब्याचं झाड लागले दुसऱ्या दिवशी आंबे लागत नाहीत. मॅजिक आहे मित्रांनो, कम्पेअर करा, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही नुसतं 9,000 भरले तुम्हाला 40 लाखाचा पेपर दिला जातो आणि 20 लाखावर व्याज दिलं जातं. मला सांगा, तुम्ही 16 लाखाचे 57 लाख मिळतात, 40 लाख रुपये एक्स्ट्रा मिळतात. आणि हे मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट हे LIC ऑफ इंडियाचं आहे, भारतीय जीवन विमा निगम, सरकारी LIC पॉलिसी आहे मित्रांनो. चांगल्या गोष्टी करा, तुम्हाला भविष्यात वाईट दिवस येणारच नाहीत, हे आम्ही पेपरवर लिहून देतो. आजकाल काय झालेले, चुकीच्या गोष्टी माणसं लगेच करतात. जसं मी नेहमी सांगतो, दारू गुटखा गोवा खाणे, अपहरण करणे, चुकीचं काम करण्यासाठी ट्युशन क्लास लावावा लागतो का? मग न ट्युशन क्लास नसताना का केलं जातं मला सांगा. आणि बघा, आपण शाळा कॉलेजमध्ये चांगलं ॲडमिशन घेऊन परत क्लास लावतो, तरी पण मार्क कमी पडतात. म्हणजे काय होतं, आपण स्वतः कुठं तर चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हॉल्व होत नाही, कंटिन्युटी ठेवत नाही. हेच दुर्दैव वाईट आहे. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. सातत्यानं अलर्ट पाहिजे. आपण रोज जेवण करतो का नाही, कितीही प्रॉब्लेम, मला सांगा, एखाद्या घरी दुःखद घटना घडली, मयत झाली, तरी लोक जेवतात का उपाशी राहतात? किती दिवस राहतात? कारण जगण्यासाठी जेवण गरजेचं आहे. तसंच त्या जेवणासाठी पैशाची गरज आहे आणि पैसे ग्रो केले पाहिजे. जसं शेतकरी पेरणी करतो, विद्यार्थी अभ्यास करतो, रुग्ण ट्रीटमेंट घेतो, त्याच्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे मित्रांनो. लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. विमा अकाउंट काढा, कारण सगळ्या अकाउंटपेक्षा सगळे जे आपले डॉक्युमेंट आहेत गरजेचे आहेत जीवन जगण्यासाठी, जसं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, इन्शुरन्स पॉलिसी आहे ह्याची व्हेकलची, तसंच त्याच्यापेक्षा विमा अकाउंट महत्त्वाचं आहे. आणि विमा अकाउंटमध्ये 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काही प्रॉब्लेम नाही. जसं बँकेतलं सेव्हिंग अकाउंट आहे तसंच आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आणि आपल्या जीवनामध्ये चांगले दिन, अच्छे दिन, सरकारचे नाही, आपले गॅरंटीड आणण्यासाठी मला फोन करा. आणि अत्यंत गरजेचं आहे. ओके, थँक्यू.